समाजाचं व्यासपीठ आहे. मी आव्हान आणि विनंती करतोय पुढाऱ्यांनो, समाजासाठी ह्या व्यासपीठावर या आणि बघा ह्या माय माऊल्या 80 70 72 वर्ष झालंय ह्या गायरान जमीन करत्यात. 50 वर्ष झालं यांना पाठिंबा द्या. आज या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे मोठे चुलते भगवान कांडेकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आमचे माजी नगराध्यक्ष महेश भाऊजी दाभाडे, ॲडव्होकेट विलास सुतार, आमचे आनंद सरपते जिल्हाध्यक्ष हेही या ठिकाणी आले. भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष प्रकाश भोले साहेब आलेले. त्यानंतर माजी नगरसेवक मंजूरभाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार सुद्धा या ठिकाणी आलेले. मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की अर्जुन सुतार यांनी प्रहारच्या वतीने 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. मध्ये धम्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली, माझ्या नाही समाजाच्या, एक मिनिट, यांच्या नेतृत्वाखाली जे काही गायरान धारकाच्या विविध मागण्यासाठी व यांचे गायराने यांच्या नावं करण्यासाठी जे काही साखळी उपोषण त्यांनी आयोजित केलेलं आहे, या उपोषणाला मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. आणि एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की जो काही असा हे लढा आहे, या लढ्याला तुमच्या शेवटच्या लढ्यापर्यंत मी व माझा पक्ष व माझे जे काही तालुक्यातले पदाधिकारी असतील ते तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत राहतील. तुमचा लढा यशस्वी हो तोपर्यंत आम्ही. गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी माता भगिनी उपोषण करतात. त्यांची अधिकाराची मागणी आहे आणि वर्षानुवर्ष निव्वळ भाग आपण इथलाच आपला आहे आणि तुमच्यापर्यंतच म्हणजे तुमचं गायरान तुमच्या नावाने त्या ठिकाणी होत नाहीये. तर असं नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असंच चाललेलं आहे. अशा सगळ्या परिस्थित्या मादळमुळीचं गायरान 242 एकर 1964 पासून ते आमच्या ताब्यात होतं. 1964 ते 2010 आमचा सातबारा केलेला. पण आम्ही त्याचं सातत्य जे पाठपुराव्याच्या माध्यमातून आम्ही जे दाजी करीत आहोत, अलीकडे ऐकतोय आम्ही त्याला पाठपुरावा प्रत्येक हप्त्याला कलेक्टरकडे जायचं, तहसीलदारकडे जायचं. हे पाठपुरावा कागदाला कागद लावून ते पूर्ण आम्ही आमचा लढा त्या ठिकाणी आम्ही सक्सेस केला. आमच्या नावाने ते सातबारे तयार झाले. त्याच्यामध्ये प्रशासकीय ज्या बाजू असतात, आता हे जे डॉक्युमेंट आता जे पाहिले बाबांनी मी, तर हे तुम्ही जेवढे काय गायरान धारक हे तुमच्या प्रत्येक जणाचा पूर्ण ते बंच सगळ्याचा मिळून एकत्रित तयार करा. तो तयार करून बाबा आपण स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत ती चर्चा करून सांगू त्या ठिकाणी ते लोक उपोषण करतायत त्यांना किती दिवस त्या ठिकाणी बसवायचं आहे. ती सर्वस्वी जिम्मेदारी तुमची आहे, तुमच्या तहसीलदारची आहे. आम्ही काय रस्त्यावरचे लोक आहेत, आमचं आंदोलन करण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आम्हाला ती शिकवण दिलेली संघर्षाची. तर असं काही नाही आम्ही लय मोठ्या घरामध्ये जन्मलेलो होतो त्याच्यामधून आज रोजी आम्ही इथं उघड्यावर येऊन बसायलो होतो, असं काही आहे का नाही ना. तर लढा आहे आणि हा लढा आपल्याला वर्षानुवर्षापासूनचा आहे आणि आज आपण लढतोच. उद्या बी आपल्याला त्याच पद्धतीने लढावं लागेल. म्हणून आपल्याला हे डॉक्युमेंटली त्यांच्या दारात त्या ठिकाणी बसून तो मार्गी आपल्याला त्या ठिकाणी लावता आला असतं. पण आज रोजी आपण इथं बसलो तर ठीक आहे, आपल्या अधिकारासाठी आपण या ठिकाणी बसलात. भेट द्यायला सुद्धा आता गायरानामध्ये सगळे आपले जे काही पुढारी जे काही नेते आहेत ते स्वतः जर गायरानात येत असतील आणि गायरान बघून तुमच्या व्यथा जर जाणून घेत असतील तर ते सुद्धा होता होईल तेवढं आपल्याला न्याय देण्याचीच भूमिका घेतील ना. पण डॉक्युमेंटली जेवढं आपल्याला होता होईल तेवढं कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्याकडून आपल्या मागणीला बाबा कसं यश आणि लवकरात लवकर आपल्याला यात काय करता येत आहे अशा परिस्थितीत आपण बीडमधून दबावगट तयार करू. आपल्या सगळ्या संघटनेचे लोक बोलू, विविध पक्षाचे लोक त्या ठिकाणी बोलू आणि तिथं बोलून त्यांच्यावरती दबाव तंत्रामधला एक गट तयार करून त्यांच्यात या डोक्यावर बसू. आणि ते केल्याशिवाय आपल्याला इथं सुद्धा ते बर्डन त्यांना ते टेन्शन जिल्हाधिकाऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. तुमची भूमिका रास्त आहे. तुम्ही या ठिकाणी बसलात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून
तालुक्याच्या व बीड जिल्हा शाखेच्या माध्यमातून मी आपल्या सोबत आहे व आता इथून गेल्यानंतर मी सन्माननीय भैयासाहेबांसोबत सविस्तर चर्चा करणार आहे. हे तुमच्या डॉक्युमेंटची एक प्रत घेऊन जातो आणि साहेबांना सांगतो की साहेब तुम्ही जर जिल्हाधिकाऱ्याला जर बोलले किंवा तुम्ही जर उद्याच्याला आमच्यासोबत जर जिल्हाधिकाऱ्याकडे जर आलात, तुम्ही जर समोरासमोर बसून जिल्हाधिकाऱ्याला जर सांगितलं हे आदेशित करा, यामध्ये काय अडचण आहे, तर ह्या दबाव तंत्रामधून सुद्धा आपलं काम त्या ठिकाणी मार्गी लवकरात लवकर लागू शकतो अशी मी त्यांना आता जाऊन विनंती करणार आहे व तुम्हाला मी कळविल व आपण सर्व सोबतच, मी तुमच्या सोबत आहे एवढा तुम्हाला शब्द देतो व थांबतो. जय भीम जय भारत. कागदपत्र नियमानुसार आहे. काही जर चुका निघल्या असतील कलेक्टर ऑफिसमध्ये त्या दुरुस्त करून प्रस्ताव रिफ्रेश आपल्याला तिथं दाखल करावं लागेल, त्याच्याची पाठपुरावा करा. आता ही जी कॉपी आहे कोर्टाची ती पुन्हा एकदा काढा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, सगळ्या बाबतीत सोबत आहोत, परंतु शांततेनं संयमानं आपल्याला हे नावावर करावं लागेल. कारण अनेक महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत ज्या नावावर झाल्या नाही, औरंगाबादच्या सगळ्या 30-40 वर्षापूर्वीच्या जागा ज्यांनी घरं बांधले होते ते महानगरपालिकेने सगळे पाडलेले, त्यांच्याजवळ सगळे पुरावे असतात, त्यांनी पाडून टाकलेले आहेत. म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सगळ्या दलितांच्या जागा ताब्यात घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण नियमाने भांडावं, तुम्ही उपोषण केलेलं रास्त आहे, परंतु याच्यासाठी आपल्याला SDM कडे कलेक्टरकडे भांडावं लागेल की तहसील कार्यालयात दाखल केलेला आमचा जो प्रस्ताव आहे 2011ला तो अद्यापपर्यंत मंजूर झाले नाही. त्याच्या काय क्युऱ्या त्या दुरुस्त करून देऊ आम्ही सगळे तुमच्याबरोबर. काही काळजी करू नका. चुका दुरुस्त करायच्या असतील, शपथपत्र द्यायचे असतील तर आम्ही सगळे ते दुरुस्त घेऊन, पण पाहावं लागेल तिथं आमचा प्रस्ताव का म्हणून पेंडिंग आहे, कशामुळे थांबलाय, का मंजुरी मिळत नाही, काय चुका त्यांनी काढल्यात त्या आपल्या दुरुस्ती करून द्यावं लागेल. तर धम्माला विनंती करतो की तुम्ही सगळे चर्चा करा. कुणाकुणाचे असे जसे रेकॉर्ड फाईल सगळ्यांच्या झरास घ्या. कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही बघतो आनंद आम्ही सगळे की कामून प्रस्ताव नाही नोंदविला आणि त्या पद्धतीनं पुढे आपली लढाई सुरू करू. आताच आनंद भाई यांनी वकील साहेबांनी केले जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज दादा लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तसंच आपल्या गेवरा तालुक्यामधील त्या गायरान आपल्या गेवराचा मनोज दादा म्हणजे धम्मा आपला खरंच लढतो, त्याचं कौतुक केलं पाहिजे की तुमच्या आमच्या सर्वांसाठी तो बिचारा घरदार सोडून फिरतोय. तसंच ते मनोज दादा घरदार सोडून फिरतोय. जसं त्याला लोक येड्यात काढत होते किंवा नाही तो हे मराठा आरक्षण असं ओबीसी मधून भेटत नाही. ज्या वेळेस आलं त्यावेळेस लोकांना खरं भरोसा आला नाही मनोज दादा म्हणजे ते तसं आहे. त्याच्यामुळे जे आपला धम्मा म्हणतोय ते बरोबर आहे. तसं तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण काय आम्हाला ह्यातला आम्ही अभ्यास नाही, आम्ही उगाच बघून बोलण्यात मजा नाही. तुम्ही जे काम केलेलं तुम्ही म्हणले तसं किंवा लढा यांचे कागदपत्र हे देऊन आपण पाठपुरावा करीत राहिले तर आपण राजेंना बोलू, आमदार साहेबाला बोलू, भैया साहेबाला बोलू. आता साहेबाचा फोन होता, आपण त्यांना बोलू. कारण हे गोरगरीब इतके दिवसापासून कशी देत त्यांनी सांगितलं इथं रस्ता नसताना कसे येतात जातात. आज बघा इथं शेत आहे, इथं म्हणजे काय त्यांची परेशानी त्यांना माहिती, मग ते त्यांना दिलं पाहिजे त्यांचं हक्काचं. ते संविधानाने दिलंय बाबासाहेबांनी आपल्याला, ते हक्क आपल्याला भेटला पाहिजे. बरोबर आहे. तसं बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये दिले आरक्षण मराठ्याला बी ते भेटलंय. तसंच हे आरक्षणामधलं तसंच जे गारणाचा विषय जे लोक भूमिहीन आहेत त्यांना जे भेटलं पाहिजे आणि त्यांचा हा लढ्याला यश आला पाहिजे. तुमच्या सोबत मावशी मी तुम्हाला म्हणलं तसं तुमच्या पाठीमागं नाही, तुमच्या सोबत नाही, तुमच्या पुढं आम्ही आहोत. भूमिहीन एकता आंदोलनाच्या वतीनं भूमी साखळी उपोषण आज 5वा दिवस आहे गेवरा इथे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आज किती वाजले? 5वा दिवस आहे ना? चौथा दिवस. तुमच्या काय मागणी आहे? आमच्या मागण्या आहेत, आम्हाला 7-12 वेळा आमचे माणसं मेले, आमचे आम्ही काय करावं, आम्ही तिथं आम्हाला सरकार काय आणून देत नाही, आम्हाला विमा पेका देत नाही, काहीच नाही. आम्ही आमचा पदार्थ लावतो आणि खातो. पावसा पाण्यात लेकरं बाळा आणतो आम्ही खायला, आम्हाला सरकार काहीच मदत करीत नाही. मग सरकारला एवढीच आमची विनंती, आमचा 7-12 द्यावा म्हणून फडणवीस साहेबाला आणि शिंदे साहेबाला आमची एवढीच विनंती मांडायची. तसं लाडक्या बहिणीच्या सासाला, लाडक्या बहिणीच्या सासाला द्या, लाडक्या बहिणीच्या सासायला एवढीच आमची विनंती, काही नाही. आम्हाला 7-12 मिळायला पाहिजे, सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजे, हर एक वस्तू भेटली पाहिजे, गायरान नावचं झालंच पाहिजे. बंद कर.
माजी नगराध्यक्ष आपले महेश अण्णा दाभाडे हे देण्याकरता आलेले आहेत, ते आपणाशी संवाद साधत आहेत. आज या गायरानधारकाच्या साखळी उपोषणासंदर्भात आम्ही तर भेट द्यायला आलोत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आत्ताच आमच्या वहिनी म्हणल्या तसे आणि हे सगळे म्हणले तसे की गोरगरीब लोक इथं शेती कशी आहेत, त्यांना शेती तर त्यांच्या नावावर झालीच पाहिजे, पुन्हा शेतीचे त्यांना अवजारे भेटले पाहिजे, पुन्हा आधुनिक शेती द्यायची. त्या संदर्भात सुद्धा त्या म्हणाल्या म्हणजे शासनाने केला पाहिजे. घ्या 90च्या दुगरपासून यांचं शेत कशी दे तर ह्यांचा पाठपुरावा करून ह्यांचा मार्ग लागावे मी अशी विनंती करतो. धम्मपालजी कांडेकर आपल्याला संवाद साधत आहेत. भूमिहीन गायरान एकता आंदोलन हे समाजाचं आंदोलन आहे. मी विनंती आणि आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या समाज बांधवांना, हे आंदोलन आपल्या माय मावल्यांनी हातात घेतलेलं आहे. नारी है तो सारी है, नाही तर कुछ नाही आहे. घरात बसू नका, ह्या माय मावल्यांना पाठिंबा देण्यासाठी या. बघा तुम्ही 80 85 वर्ष 70 वर्ष वयाच्या माय मावल्या इथं बसल्यात. माय मेली, बाप मेला, आजा मेला, पर्यंत नाव झालं नाही. कायदा सांगतोय त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणून हा गायरानाचा लढा आहे. या लढ्यामध्ये येऊन काही करता येत नसेल तर भैकू नका, गप बसायचं असेल तर गप बसा, पण कुणाला काही सांगू. माझी हात जोडून विनंती, समाज बांधवांनो, जागा व्हा आणि या माय मावल्यांना ताकद देण्याचं काम करा. एवढं गायरान अतिक्रमण सातबाराच्या अनुषंगाने जे आमचा दलित समाज वंचित आहे सातबाऱ्यापासून, तर गेवराईच्या सगळ्या स्तरातून त्यांना पाठिंबा. त्यांचे एकीला पण 1981ला नावं लागलेले आहेत. तरी मुख्य आंदोलनकर्ते आमचे धम्मपाल कांडेकर यांना या सर्व सातबारा प्रोसेसला पाठपुरावा करण्याचे आम्ही सगळ्या लोकांनी अनुमोदन दिलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून सातबारा ह्या गायरानधारकाचा मिळवूनच देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. गेल्या 4 दिवसात सरकारने, महाराष्ट्र शासनाने सर्व दलित समाजाकडे लक्ष देऊन त्यांची मागणी न करा, त्याच माझा जय महाराष्ट्र, जय लवजी साहेब उपोषण करत आहेत. भूमिहीन एकता आंदोलनावरती आम्ही 8 तारखेला उपोषणाला बसलो. आलं नाही, सामाजिक माणसं आले. आज नगराध्यक्ष माझी यांनी आज भेट दिली, त्यांचे आभार. आणि आमची गायरानं 1971 म्हणजे आमच्या 3री पिढी, माझा जन्मही नव्हता तेव्हापासून हे गायरान धरलेले आमचे आजी आमचे. आणि आता आम्हाला का नाही काय माहिती, तर आमचं इच्छा बाबा आम्हाला तरी ह्याची 7 बारे बघू द्या आणि हे 7 बारे आम्हाला लवकरात लवकर द्यावा, ही आमची सरकारला नम्र विनंती. सर भूमिहीन आंदोलनाला जे काही मागण्या ठेवलेल्या आहेत, मी अशी एक विनंती करतो प्रशासकाला की आपण सर्व दलित आपल्या नावाचे सातबारे देण्यासाठी आपण कुठेतरी ठोस पाऊल उचलून या सर्व गोरगरीब लोकांना आपण न्याय द्याल याची अपेक्षा धरून मी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यांच्या सोबत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपणास विनंती करतो की या गायरानधारकाचे लवकरात लवकर सातबारे यांच्या नावावर द्यावा. एवढं आंदोलनाला हेच दिलं सर. गायरानधारकाचे पंचनामे, गायरान एक चुकीचा.